आज होमात बरीचशी जोडपी बसली होती ना, हो. तशी होमाची आपल्याला फार गरज आहे, नाही? जे वातावरण दूषित झालंय की नाही सगळं, ते आपण होमाच्या माध्यमातून सात्विक आणि सकारात्मक बनवू शकतो. जे बसले त्यांच्या मनात बरेचसे विचार आले असतील, कुणी कंटाळलं असेल, कुणी चांगलं व्हावं म्हणून होमात बसलं असेल, नाही? पण सगळ्यात जास्त गरज आहे प्रदूषणाला जर काही स्वच्छ करण्याचं तुमच्याकडे साधन असेल वातावरणाला, तर ते म्हणजे होम आहे. माहिती आहे का? बाहेर देशात आता त्यांनी संशोधकांनी संशोधन केलंय. त्यांनी सांगितलं एक वेळचं तुम्ही तूप खाल्लं नाही तरी चालेल, एक वेळचं तुम्ही तूप खाल्लं नाही तरी चालेल, परंतु रोज गौरी जाळून त्याच्यावरती 1 चम्मच जर तूप तुम्ही घातलं आणि ते जर संपूर्ण घरात फिरवलं, तर तुमच्या घरातली जी काही हवेची पातळी आहे, प्रदूषण तर प्रत्येकाच्या हवेत आहे ना, हो. प्रत्येकाच्या घरात आहे. जर वातावरणात आहे तर ते सगळीकडे पसरते. आणि मग तुम्ही तपासून बघा. आता जर तुम्ही तपासलं असतं ना, यज्ञ लागायच्या पूर्वीचं वातावरण आणि आत्ताचं शुद्ध झालेलं वातावरण, याच्यामध्ये तुम्हाला लगेच फार मोठी तफावत दिसली असती. म्हणून रोज घरी ज्याला ज्याला शक्य आहे, मी तर म्हणते प्रत्येकानेच करावं. ज्याच्याकडे लहान मुलं आहेत, ज्यांच्याकडे म्हातारी आहेत, किंवा जे दिवस रात्र बाहेर काम करतात, त्यांनी घरी येऊन अग्निक्रिया करायचीच नाही. घरातून सायंकाळी घरी आल्यानंतर गौरी जाळायची. गौरीवरती काहीही शक्य नसेल तर गुगूळ, चंदनचूर, गूळ, थोडी हळद घालायची, राळ आणि थोडं तूप, हे सगळं टाकून संपूर्ण घरात आपल्या फिरवायचं. याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. तुमच्या शरीरातून जे काही श्वसन क्रियेचे आजार आहेत, आजकाल प्रत्येकाला फार दम लागतोय, प्रत्येकाला लगेच वातावरणात बाहेर गेलं की सर्दी फार होते. बघितलं का? थोडी धूळ नाकात गेली की सर्दी झाली, होतंय ना? हो. आता तुम्ही तर नवीन आजार म्हणता. प्रत्येक जण म्हणतो मला सायनसचा त्रास आहे. सायनस बिनस काही नाही, फक्त धूळ नाका वाटे जात असल्यामुळे, ते प्रदूषणाची धूळ असल्यामुळे त्यांनी सायनसचा त्रास प्रत्येकाला होईल. आणि आजाराची जी काही तीव्रता आहे ही झपाट्याने वाढणार आहे. ही जे युद्ध चालू आहेत ना आता, एकमेकावरती मिसाईल सोडणं चालू आहे, बरोबर? तर याचा प्रदूषणाचा आणि याचा फार जवळचा संबंध येतोय. सगळं वातावरण दूषित होत आहे. तुम्हाला असं वाटत असेल अरे ते तर बाहेर देशात आहे, आपल्याकडे कुठे येणार आहे? सगळीकडे पसरणार आहे. हवा काही आपली तुझी माझी बांधली नाही, ती सर्वीकडे जाते. आणि सगळीकडे जात असेल तर तुम्हाला वाटत असेल की याचा परिणाम आपल्यावर फार काही होऊ नये, किंवा माझा परिवार हा जरा सुखरूप राहावा, तर प्रत्येकाने अग्निक्रिया करा. या होमाचं फार महत्व आहे, नाही? तर मी नेहमी सांगते,
आत्ता यज्ञाला बळी देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यातले दुर्गुण त्या होमात आहुती म्हणून टाका. नाही, काळाची गरज आहे. प्रत्येकाला असं वाटतं माझं घर आणि माझा संसार सुखाचा असावा, मी बघितलेली स्वप्न पूर्ण व्हावी, मला कुठल्याही दुःखातून जायची वेळ पडायला नको. पण संसार म्हटल्यावरती वातावरण जर एकसारखं नाही तर प्रपंचात तुम्ही फक्त सुखीच राहाल असं कदापि शक्य नाही. वातावरण एकसारखं आहे का? नाही, परिवर्तन आहे. तसंच सुखदुःखाचं परिवर्तन हे तुमच्या सांसारिक आयुष्यात होणार आहेच आणि त्याच्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. पण म्हणून फक्त दुःखातच भगवंताला आठवायचं आणि सुखात त्याला विसरायचं असंही होता कामा नये. प्रत्येक क्षणाला त्याला आठवा, नामस्मरण करा, कारण नामस्मरणासारखं तुमच्या आयुष्यात कुठलंही औषध नाही हे लिहून देते मी. जे तुमच्या औषधाने शक्य होणार नाही ते तुमच्या नामस्मरणाने शक्य होईल. मुळात माणसाचा जन्मच काहीतरी प्राप्त करायसाठी झाला आहे. निव्वळच बहिर्मुखी जगात जगत असताना याची त्याची आशा आणि याचा त्याचा लोभ करून चालणार नाही. काहीतरी स्वतःसाठी मिळवायचं असेल, गाडी घोडी नव्हे बरं का, नामस्मरण ते तुमच्या सोबत येणार आहे. बाकी हा नियतीचा खेळ आहे. इथे कर्म लागू पडतो. त्याच्यामुळे जे चाललंय याच्यासाठी हजर राहा. प्रत्येक गोष्ट आत्मसात करा. दुःख हे फार काळ नसतं आणि सुख ही फार काळ टिकत नाही. एखाद्या मनुष्याला फार जास्त आनंद झाला तर ते फक्त 9 दिवस टिकतं असं मी म्हणत नाही. असं तुमच्या संशोधनातून सिद्ध झालंय आणि हे खरं आहे. परंतु माणसाला सतत सुखी राहायचं असेल तर फक्त त्यांनी नामस्मरण करावं. आणि असं तसंही तुम्ही बघताच आपल्या हातात आहे काहीच नाही. कितीही बोंबललो आणि कितीही प्रयत्न केला तरी आपल्या हातून काहीही होत नाही. योग्य वेळ आल्यावर योग्य गोष्टी घडतात आणि वेळ आल्यावरतीच त्या पूर्ण होतात. म्हणून माणसामध्ये संयम असणं फार गरजेचं आहे, जे आता आपल्यामध्ये अजिबात राहिलं नाही. म्हणजे माणसातला संयम एवढा संपलाय की तुम्ही ते ढोबरं हातात घेताना तर तुम्हाला एक गोष्ट बघितल्या सुद्धा जात नाही. सतत ते असं काय वरती वरती बोट फिरवत असतात. म्हणजे स्वतःची परीक्षा याच्यावरून करा नाही की तुम्ही किती विचलित झाले आहात की एका ठिकाणी मिनिटभर सुद्धा थांबू शकत नाही. लहान मुलांना तुम्ही कॉन्सन्ट्रेशन शब्द शिकवता, पण तो कॉन्सन्ट्रेशन आपल्या आयुष्यात किती उतरवायचा हा आपण कधीच बघितलं नाही. खरं आहे की खोटं आहे? खरं बोलते की खोटं बोलते? मग आपल्या घरात जर आपण दुसऱ्यांना काही शिकवत असू तर पहिले स्वतःमध्ये मग प्रत्येक आई वडिलांनी बघावं. मूल आपल्याला बघून घडतं
फक्तच सांगून कळत नाही. म्हणून आजपासून स्वतः नामस्मरणाची सवय लावा, स्वतः लक्ष केंद्रित करण्याची सवय लावा. 10 मिनिटं बसून निदान ध्यान झालंच पाहिजे. दिवसातून 5 तास प्रत्येकाला वेळ आहे. प्रत्येक जण दिवसातून कमीत कमी 2 ते 3 तास ते ढोबरं बघतात. कमीत कमी 2 ते 3 तास ढोबरं बघतात. फारच कमी लोक असतील जे 1 तास बघतात. अरे ते बघत असताना आपण एवढा वेळ एखाद्या गोष्टीला देऊ शकतो, पण ज्या वेळेस स्थिर बसायची वेळ येते त्यावेळेस आपल्याकडून ते होत नाही. ही शोकांतिक आहे. स्वतःला वेळ द्यायची गरज आहे. जर तुम्हाला खरोखर टिकायचं असेल, नातू पंतू तर नाही पण स्वतःच्याच लेकरांची लग्न बघायची असेल तर आजपासून स्वतःला वेळ द्या. नाहीतर येणारी पिढी स्वतःचीच बघितल्या जाणार नाही. आत्ता वातावरण फार बरं आहे. या युद्धाची भविष्यवाणी मागच्या नवरात्रात केली होती ना. आता याच्या पुढची भविष्यवाणी सांगते की येणारा काळ हा भयंकर आहे. कोरोना बिरोना काहीही नाही, त्याच्याही पेक्षा भयंकर महामारी आहे. युद्ध थांबणार नाही, चिघळणार आहे. भगवंत कोपत नाही, लक्षात ठेवायचं. भगवंत कोपत नाही, पण मनुष्याने ज्या गोष्टीला वेळ द्यायचा त्या गोष्टीला वेळ देणं कमी केलंय आणि जिथे वेळ वायफळ घालवताय ते अधिक प्रमाण वाढले. त्याच्यामुळे निसर्ग अधिक प्रमाणात कोपणार आहे. हे प्रलय ब्रिलय जे काही आहे हे अधिक वाढेल. युद्धही चिघळेल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मनुष्याला असंख्य त्रासातून जायचं आहे. प्रत्येकालाच जायचंय, असंख्य त्रासातून जायचंय. म्हणूनच मी सांगते आजपासून तयारी करा की आपल्याला त्रास कमी होणारे एकमेव औषध आहे नामस्मरण आणि स्वतःला वेळ देणे. आणि खरंच करा. रोज पाण्यावरती संकल्प घ्या, मी निरोगी आहे, मी उत्तम आहे, मी शांत आहे, आणि मग ते जल ग्रहण करा. बाहेरचं वातावरण दूषित झालंय, त्याला चांगलं करायसाठी आहे, पण आतून जे दूषित होतोय आपण रोजच्या दिवसाला आपण आतून दूषित होतोय, त्याला चांगलं करायसाठी आपल्याला जलचिकित्सा कामी पडणार आहे. आणि संकल्पाची सगळ्यात जास्त ताकद ही पाण्यावरती आहे. हल्लीची प्रत्येक नाही किती आई वडील येतात, मुलं फार चिडचिड करतात, मुलं अजिबात ऐकत नाही, मुलं फार हट्टी झाली. काय कारण असेल बरं? काय कारण आहे? आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती अजिबात लक्षच देणं बंद केलंय. आपल्याला काय दिसतंय? आपल्याला दिसते घरापुढची मोठी इमारत, आपल्या घरी असलेली एखादी जुनी गाडी असेल तर दुसऱ्याच्या घरी आणलेली मोठी गाडी. आपल्याला फक्त आपण एवढे मोहित झालोय, संमोहित झालोय की आपल्याला आपल्याकडे जे आहे ते कमी वाटतंय आणि आपण आपल्यापेक्षा वरचढ लोकांना पाहून आपल्याला त्याच्यासारखी उंची गाठायची आहे.
पण तुम्हाला गोष्ट सांगते, तुम्ही कितीही मिळवलं तरी तुम्ही तृप्तीची ढेकर देऊ शकणार नाही. कुठेतरी माणसाला समाधान असणं फार गरजेचं आहे आणि त्याने त्याच्या आयुष्यात ती समाधानाची रेखा आखून ठेवली पाहिजे. हा, मला एवढं करायचंय, एवढं मिळाल्यानंतर मला इथे थांबायचंय आणि आता याच्यानंतर माझा कारकीर्द हा असा असला पाहिजे. पण माणूस मराला टेकतो तरी त्याच्या वासना आणि त्याच्या गरजा संपत नाही. शास्त्रांनी 4 आश्रम सांगितले, पण 4 आश्रमापैकी तो दुसऱ्याच आश्रमात गुरफटतो आणि दुसऱ्याच आश्रमात मरतो सुद्धा नाही. काय फार शोकांतिक आहे. आणि मी सांगितले, तुम्ही ऐकले आणि घरी जाऊन लगेच आत्मसात केले असं कधीही होणार नाही आणि असं तुम्ही करणार सुद्धा नाही. पण मला गरज वाटते म्हणून हे शब्द तुमच्या कानावरती टाकते. खरोखर कुठेतरी समाधानी राहा. समाधान आलं की लक्ष्मी पायातून लोळत घालते. तुमच्याच पायापुढे ती म्हणत येईल की नाही बाबा, तुझ्याच घरी थांबते, तुला फार समाधान आहे. नाहीतर कित्येका करे जाते, पण मला असं कुणीच म्हणत नाही की मी भरपूर आहे, मी समाधानी आहे. कितीही असलं तरी त्याचं दुःखच वेगळे आहे. समाधानी राहायला शिका, आनंदी राहायला शिका. त्रास कितीही होत असला तरी प्रत्येक वेळेस तो त्रास प्रत्येकाला बोलून दाखवायची गरज नाही. तो त्याच्यापेक्षा 100 पटीने वाढेल, मग कमी होणार नाही. कारण आहे, तुम्ही आजूबाजूच्या ऊर्जेला सातत्याने तेच सांगताय जे तुम्हाला नको आहे. जर तुम्हाला त्रास नकोय आणि सातत्याने तुम्ही तेच ते तुमच्या मुखातून बोलताय, तर तेच आजूबाजूची जी सकारात्मक नकारात्मक ऊर्जा आहे तिला ते पोस्ट करताय आणि तेच ती ब्रह्मांडात नेऊन सोडत आहे. त्याच्यामुळे ब्रह्मांडातून काही तुम्हाला पुष्पवर्षा होणार नाही. चला बाबा, याला त्रास आहे ना, मग आपण आपल्या लोकांना पाठवू, असं कदापि शक्य नाही. त्या त्रासाची तीव्रता वाढेल, कारण तो सांगेल की नाही, हा तेच तर सांगतोय, तेच सांगते, तर तेच त्याला परत मिळणार आहे. म्हणून काहीही असलं तरी सकारात्मक बोला, सकारात्मक सांगा. ही ऊर्जा ऐकते आपलं. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, नकारात्मक शक्ती आहे का, सकारात्मक ऊर्जा आहे का? सगळं आहे. अनुभव घ्यायचा असेल तर फक्त 6 वेळे वेळ द्या स्वतःला आणि स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःच करा. कुठेही भटकायची गरज नाही. तुम्हाला सगळंच कळेल. आणि आत्मअनुभूतीशिवाय अध्यात्माची मजा नाही. मी प्रसाद खाल्ला, मला गोड लागला, पण त्याची चव जेव्हा मी सांगितली तेव्हा तुम्ही समाधानाची ढेकर देऊ शकाल का? देऊ शकशील का रे? नाही. मला तुमच्या हातावरती तो पेढा टाकावा लागेल जो मी खाल्लाय, आणि ज्या वेळेस तो पेढा तुमच्या मुखात जाईल तुम्हाला चव कळेल,
तेव्हा तुम्हाला कळेल ना तो गोड आहे की खारड आहे की कडू आहे. नाही, छान होता पेढा, फारच गोड होता रे. ठीक आहे, असेल, मी काही खाल्ला नाही, मला काय माहिती. पण तोच पेढा जेव्हा मी तुम्हाला देऊन तुम्ही सुद्धा खाल, तेव्हा त्याची चव तुम्हाला कळेल. यालाच आत्मानुभूती म्हणतात. बालिकेने भगवंत बघितला म्हणून मला असंख्य जन्माचं हे पुण्य असतं, म्हणून या गोष्टी घडतात. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, ही ऊर्जा येऊ शकते का, देव अंगात येतो का? अरे मूर्खात, तुम्ही मूर्ख आहात की त्याला देव अंगात येणे म्हणतात. नाही, जो म्हणतो ना देव अंगात येतो का, त्याला सगळ्यात पहिले सांगायचं की तू मूर्ख आहेस. जे शब्द तू वापरतोय ना हे चुकीचे. ती ऊर्जा आहे आणि तुझ्यात चैतन्य शक्ती वास करत आहे म्हणून तू जिवंत आहे. मग अशी कुठली शक्ती तुझ्या शरीरातून जाते की तू मरतो? नाही, शरीर तर राहतं मग तुझं. मग अशी कुठली ऊर्जा तुझ्यातून जाते की तू मग मृत्यू झाला असं तुम्ही संबोधता? काहीतरी निघून जाते ना तुमच्यातलं. म्हणजे ऊर्जा आहे, प्रमाण आहे ना प्रमाण. मग जर मनुष्याच्या शरीरातून ऊर्जा निघू शकते, येऊ शकते, तर ही ऊर्जा सुद्धा कार्य करू शकते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण दिले. कृष्णाने भगवद्गीतेत सुद्धा याचं प्रमाण दिले. फक्त विषय असा आहे की आपला अभ्यास जरा कमी पडतोय. डॉक्टर सहज होत नाही, त्याला सुद्धा अभ्यास करावा लागतो, तेव्हा तुम्हाला डॉक्टरची डिग्री मिळते. शिक्षकाला शिक्षकी पेशाचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा त्याला शिक्षकाची पदवी मिळते. मग अध्यात्मावरती काहीतरी चित्र विचित्र बोलून कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करता काहीतरी टीका टिप्पणी करण्यापेक्षा याच्यावरती अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला अध्यात्मातली सुद्धा डिग्री मिळेलच. आहे की नाही माझं खरं आहे ना? जर तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी अभ्यास करताय तर मग याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेलच. स्वतःला वेळ द्या, थोडा वेळ तरी काढा, नामस्मरण करा आणि त्याच्यानंतर जी काही प्रचिती येणार आहे या ऊर्जेची, ती तुम्ही त्याची गोडी चाखा की पेढा खरंच गोड होता, कडू होता, खारड होता. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. जरा स्पष्ट वाटते, पण हे सगळं शक्य आहे. त्याची गोडी तुम्हाला सुद्धा चाखायला मिळू शकते आणि तुम्ही सुद्धा या ब्रह्मांडाचे वारसदार आहात. फक्त बापाच्या वारसावर जाऊ नका आणि त्याच्यासाठी भांडण काय करू नका. खऱ्या अर्थानं आपण ब्रह्मांडाचे वारसदार आहोत, तर त्या ब्रह्मरसाला आपण चाखलं पाहिजे, त्याची गोडी जाणून घेतली पाहिजे आणि खरोखर त्याचा काय गोडवा आहे तो आपल्या मनुष्य योनीच्या ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन आपण शिरून, फुल नाही फुलाची पाकळी तरी त्याचा अंश आपल्यामध्ये घेतला पाहिजे, चाखला पाहिजे. नाहीतर आपण फक्त याच्यासाठी भांडू शकतो. बापाची 10 एकर शेती होती, 3 एकर त्या भावाला दिली, 2 एकर मला दिली, 5 एकर तिसऱ्याला दिली. मग मीच काय केलं? त्यांनीच त्याचे मायबाप पोचावे आता, है ना?
असंच चाललंय ना सध्या. अरे ज्याचे खरे वारसदार आहोत ते घ्या, त्याच्यासाठी भांडा. हे सगळं नश्वर आहे, काहीही सोबत येणार नाही. कितीही या मोहात गुंतले आणि कितीही या भ्रमात गेले तरी हे येणार नाही. मिळवा पण पोटापुरतं आणि तुमच्या स्वप्नांसाठी, पण त्याच्यातून स्वतःला वेळ काढा. येणारा काळ भयंकर आहे, त्याच्यामुळे बसलेले आहात त्यांच्या कानात ही वाणी जातीये म्हणजे या सत्संगामध्ये त्यांच्या भागीदारीमध्ये कुठेतरी कर्माचा जो वाटा आहे तो अधिक आहे. आणि प्रारब्धात काहीतरी चांगलं पेरून ठेवलं म्हणून हे ऐकायला मिळतं. कुणाचाही सत्संग असो तो, इथेच बसला आहात असे नाही. कुठल्याही सत्संगात जेव्हा मनुष्य बसतो आणि त्याच्या कानावरती शास्त्राचा सार आहे, हा शास्त्रामध्ये हेच सांगितलंय, वेदामध्ये याचंच पठण आहे आणि त्याच्या कानावरती हे पडतं, त्यावेळेस त्याने समजावं की काहीतरी चांगलं बीज रोपण करून ठेवलं होतं म्हणून हे ऐकायची संधी मिळाली. आणि चाखायची संधी घ्यायची असेल तर आतापासून त्या तयारीला लागायला हवं, म्हणजे चाखता सुद्धा येईल. झोपू नका, ताट बसा सगळ्यांनी छान. झोप आली तरी झोपायचं नाही, आनंद घ्या. कानाला शब्द तिखट असतात खरे, तीक्ष्ण असतात, पण हेच सत्य आहे. येते. बुलांबा माता की जय. आदिशक्ती जगज्जननी माता की जय.